पुण्याच्या खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इंस्टाग्रामवर ओळख करून मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना। मामाच्या मदतीने पीडितेची पोलिसात तक्रार, आरोपीचा सध्या शोध सुरू। डोंबिवलीमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू, ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध बाजूंनी सखोल तपास सुरू। सोहम लोकल ट्रेनमधून कसा पडला, मित्रांची सुद्धा चौकशी होणार। नागपुरातील मोहपा रोडवरील अपघाताप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। अपघातात 12वीच्या विद्यार्थिनीसह वडिलांचा जागीच मृत्यू। दुर्घटनेमध्ये आणखी एक विद्यार्थिनी जखमी, तिच्यावर उपचार सुरू। खोपोलीच्या शिळफाटाजवळ 3,22,000चा गांजा जप्त। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या सासऱ्याला अटक, आरोपीवर एनडीपीएस या कायद्यानुसार गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, तर तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेची केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी होणार। महापालिका अथवा नगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी आता अशासकीय संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक। पत्र घेण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट, इच्छुकांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याचंही समोर। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक खर्चाचा हिशेब हा 30 दिवसात सादर करा, अन्यथा सदस्यता रद्द होणार। आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा। 115 पैकी 57हून अधिक नगरसेवकांनी अद्याप खर्चाचा हिशेब सादर केलेला नाहीये। रत्नागिरी जिल्ह्याचा 702 कोटींचा प्रारूप आराखडा, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आराखड्याला मंजुरी। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन बैठक। सिंधुरत्न योजनेसाठी 502 कोटी रुपयांची देखील मागणी।